पुण्यातील गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुण्याचा 5वा गणपती म्हणजेच केसरीवाड्यातील टिळक गणपती। या ठिकाणी आपण पाहतोय की केसरीवाड्याचा मानाचा 5वा गणपती विराजमान झालेला आहे आणि या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील आता या गणरायाच्या चरणी वंदन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत ज्यांनी या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली असे रोनक टिळक आहेत। काय सांगाल, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, आता पुढील काही दिवसांमध्ये कशा पद्धतीची कार्यक्रम या केसरीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे? पुढील 10 दिवसमध्ये डान्स, कथकचे आणि वेगळ्या प्रकारचे गाण्याचे कार्यक्रम आहेत आणि एक फ्री फिजिओथेरपीचा कॅम्प पण आहे लोकांसाठी येऊन चेकअप करण्यासाठी। लोकांमध्ये उत्साह कसा पाहायला मिळतोय, काय सांगाल त्याबद्दल? दरवर्षी सारखा भरपूर उत्साह पाहायला मिळतो लोकांमध्ये। जे लोक ढोल वाजवतात सगळ्यांमध्ये एकदम मस्त उत्साह पाहायला मिळतो। नक्कीच आपण पाहतोय की अशा पद्धतीने गणरायाचं आगमन आज पुणे शहरामध्ये झालेलं आहे आणि आता आपण जी दृश्य आता पाहिली ही पुण्यातल्या 5वा मानाचा गणपती असलेल्या केसरीवाड्यातील गणपतीची होती। एकूणच आता संपूर्ण पुणे शहरामध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये गणरायाचं आगमन अगदी थाटामाटात असं झालेलं आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी आता घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी पाहू शकतो की पुण्यातले जे उपनगरातील नागरिक असतील किंवा गावाबाहेरून जे नागरिक पुण्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतील ते देखील आता या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पुण्याच्या गणपतीचे एक खास आकर्षण असतं। पुण्यात 5 मानाचे गणपती तसेच काही प्रमुख गणपती जे आहेत ते पुण्यात आहेत आणि त्याच दर्शनासाठी आता भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।